नमस्ते एव्हरीवन. मी अमृता आणि अमृताज योगा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. शरीरातील 7 चक्रे म्हणजे सप्तचक्र आणि ती बॅलन्स करण्यासाठी काही युजफुल अशी योगासने याची आपण एक सिरीज चालू केलेली आहे. तर या सिरीज मधला हा तिसरा व्हिडिओ आहे. या सिरीज मधले मागचे जे 2 व्हिडिओ होते तर त्यातला पहिला व्हिडिओ होता की मूलाधार चक्राविषयी माहिती आणि ते बॅलन्स करण्यासाठी काही योगासने. त्याच्यानंतरचा दुसरा व्हिडिओ होता ते म्हणजे स्वाधिष्ठान चक्राविषयीची माहिती आणि ते बॅलन्स करण्यासाठीची काही योगासने. ही सिरीज चालू करण्याच्या आधी मी एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये मी शरीरातील सप्तचक्र म्हणजे काय, 7 चक्र जी की आपल्या शरीरामध्ये असतात, 7 चक्र म्हणजे ऊर्जा सेंटर्स असतात आपली, तसंच ती 7 चक्र शरीरामध्ये कुठे कुठे असतात आणि त्यांचं लोकेशन काय आहे, त्यांच्याशी आपले कोणते बॉडी पार्ट्स कनेक्टेड आहेत, तसंच त्याच्याविषयीची काही बेसिक माहिती. ही सगळी 7 चक्र इम्बॅलन्स किंवा डिस्टर्ब झाल्यामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतो याविषयीचा एक व्हिडिओ बनवला होता. तर जे लोक माझ्या चॅनलवरती आता नवीन आलेले आहेत तर त्यांच्यासाठी मी असं सजेस्ट करेन की सगळ्यात आधी तुम्ही तो बेसिक माहितीचा व्हिडिओ बघून घ्या आणि त्याच्यानंतर ही सिरीज बघायला चालू करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक चक्राविषयीची माहिती अजून चांगल्या रीतीने कळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरीरातल्या 7 चक्रांपैकी जे तिसरं चक्र आहे ते म्हणजे मणिपूर चक्र, ते शरीरामध्ये कुठे आहे, तसंच त्याचं कार्य काय आहे आणि ते ब्लॉक किंवा डिस्टर्ब झाल्यामुळे शरीरावरती कोणता परिणाम होतो, कोणते आजार निर्माण होतात, तसंच त्यासाठी ते बॅलन्स करण्यासाठी अशी कोणती योगासने आहेत ते बघणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेन त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात आधी एक नोटिफिकेशन येईल. ही माहिती आणि ही योगासने अतिशय करायला सोपी आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मणिपूर चक्र हे आपल्या शरीरातील 7 चक्रांपैकी तिसरं चक्र आहे. तर याची जागा ही आपल्या बेंबीच्या इथे आणि त्याच्या थोडीशी वरच्या भागामध्ये आहे. या चक्राचा कलर पिवळा आहे. तसंच या चक्राच्या पाकळ्या किंवा दल ही 10 आहेत. ह्या चक्राचं काम काय आहे तर इच्छा, पॉवर, शक्ती म्हणजेच ताकद, तर हे या चक्राचं काम आहे. याच्याशी आपल्या शरीरातील कुठल्या ग्लँड्स कनेक्टेड आहेत तर स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रियाज, तसंच ॲड्रेनल ग्लँड्स हे कनेक्टेड आहेत. याच्याशी आपल्या शरीरातले कुठले बॉडी पार्ट्स कनेक्टेड आहेत तर डायजेस्टिव्ह सिस्टम, तसंच लिव्हर, गॉल ब्लॅडर हे या चक्राशी कनेक्टेड आहेत. हे चक्र ब्लॉक किंवा डिस्टर्ब झालं तर काय होणार तर आपल्या अन्नाचं नीट पचन होणार नाही, कारण डायजेस्टिव्ह सिस्टम या चक्राशी कनेक्टेड असल्यामुळे सगळ्यात पहिला परिणाम आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमवर होतो. तसंच याच्यानंतर क्रॉनिक फटीग, तसंच हायपर टेन्शन म्हणजेच बीपीचा त्रास होणं हे या चक्र इम्बॅलन्स झालेल्याचं लक्षण आहे. हे चक्र बॅलन्स करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये स्टार्च जास्त असलेले पदार्थ खाल्ले तर ते जास्त फायदेशीर ठरतं. हे चक्र ब्लॉक झाल्यानंतर आपल्याला स्वतःबद्दलच अविश्वास निर्माण व्हायला लागतो, तसंच स्वतःबद्दल लाज वाटायला लागते. म्हणजे कुठली गोष्ट एखादी आपण केली तर ती आपण बरोबर केली का, किंवा याचे काय परिणाम होतील, किंवा आपण योग्य केलं का, असे विचार आपल्या मनात यायला लागतात. तसंच आपण ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतो, म्हणजे आपल्या रिलेशनशिपमध्ये किंवा आपल्या मुलांबद्दल आपण ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतो. ओव्हर प्रोटेक्टिव्ह जे पॅरेंट्स असतात तर ते हे चक्र ब्लॉक झालेल्याच लक्षण आहे. आपण आपल्या मुलांबद्दल अतिशय जास्त ओव्हर प्रोटेक्टिव्ह ज्यावेळी होतो त्यावेळी समजून जायचं की हे चक्र आपलं ब्लॉक किंवा डिस्टर्ब झालेलं आहे. म्हणूनच हे चक्र बॅलन्स असणं अतिशय गरजेचं आहे. आता या चक्राला बॅलन्स करण्यासाठी अशी कोणती योगासने आहेत ते आता बघूया. सगळ्यात पहिला आसन आहे क्रिसेंट पोज म्हणजेच अंजनी आसन. यासाठी आपल्याला दोन्ही गुडघ्यावरती यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला पायाचा पंजा हा वरच्या दिशेने करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक पाय पुढे घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खोल श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत आपल्याला हिप्स मधून खाली जायचंय, जेवढं शक्य आहे तेवढं जायचंय. त्याच्यानंतर परत खोल श्वास घ्यायचा आणि आपल्याला हात हे वर करायचे असे, आणि इथे आपल्याला 5 ते 10 श्वासापर्यंत थांबायचे. या पद्धतीने 5 ते 10 श्वास झाल्यानंतर किंवा जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं झाल्यानंतर परत श्वास सोडत सोडत आपल्याला हात खाली घ्यायचे आणि परत आपल्याला
नॉर्मल पोझिशनला वरती यायचंय. याच्यानंतर पुढचं आसन आहे प्लँक पोज किंवा फलक आसन. तर याच्यासाठी आपल्याला हात हे पुढं घ्यायचेत आणि आपल्याला दोन्ही हातामध्ये खांद्या एवढं डिस्टन्स घ्यायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला एक पाय मागच्या साईडला घ्यायचाय, त्याच्यानंतर दुसरा पाय मागच्या साईडला घ्यायचाय असं, आणि आपल्याला समोर बघायचंय. इथे लक्षात घ्या, आपल्याला हिप्स असे वर पण नाही करायचेत किंवा खूप खाली नाही करायचेत. आपल्या पाठीचा सरळ आकार राहायला पाहिजे असं, आणि आपल्याला समोर बघायचंय. इथे आपण सगळ्यात सुरुवातीला अगदी 10 सेकंदापासून सुद्धा सुरुवात करू शकतो. ज्या लोकांना प्रॅक्टिस नसेल किंवा सराव नसेल तर त्या लोकांना खूप जास्त जमणार नाही, तर तुम्ही 10-10 सेकंदच्या गॅपने तुम्ही 30 सेकंद किंवा 60 सेकंद असं हे आसन करू शकता. इथे श्वास हा नॉर्मल ठेवायचा आहे आपल्याला असा, या पद्धतीने. त्याच्यानंतर परत गुडघे टेकायचे आणि हे आसन सोडायचं आहे. तर हे आसन तुम्ही 30 सेकंद 60 सेकंद असं तुम्ही सरावानुसार हळूहळू टाइम हा वाढवत नेऊ शकता. या आसनामुळे आपल्या पोटाचे जे सगळे अवयव आहेत किंवा जेवढे पोटामधले आतले मसल्स आहेत तर त्या सगळ्यांना ताकद मिळायला खूप मदत मिळते आणि त्याच्यामुळे एकंदरीतच आपले डायजेस्टिव्ह सिस्टम ही चांगली व्हायला मदत होते. याच्यानंतर पुढचं आसन आहे अधोमुख श्वानासन. तर याच्यासाठी बघा, आपल्याला असं गुडघ्यावर बसायचंय. त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही आपले हात असे कोपर गुडघ्याला टेकवायचे आहे, हात पुढे ठेवायचे आणि जिथे आपले हात संपतील तिथून पुढे एक हात असं आपल्याला अंतर घ्यायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला असं गुडघ्यावर यायचंय आणि याच्यानंतर बघा खोल श्वास घ्यायचाय आणि श्वास सोडत सोडत आपल्याला कंबर वर उचलायची आहे, टाचा टेकायच्यात अशा. इथे श्वास नॉर्मल ठेवायचा आहे. 5 ते 10 श्वासापर्यंत थांबायचंय. जर इथे तुमच्या टाचा टेकत नसतील पायाच्या तर तुम्ही पाय हलकेसे गुडघ्यातून वाकवू शकता, पण मणका वाकवायचा नाहीये किंवा पाठ वाकवायची नाहीये हे लक्षात ठेवायचंय. आणि हे या पद्धतीने हे आसन आपण करायचंय असं. त्याच्यानंतर परत श्वास सोडत सोडत पाय खाली आणायचे आणि हे आसन सोडायचंय. याच्यानंतर पुढचं आसन आहे अर्ध मत्स्येंद्रासन. तर याच्यासाठी बघा, एक पाय आपल्याला खाली घ्यायचा आहे, दुसरा पाय या पायाच्या वरून असा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला पाठीमागे वळायचंय. एक हात पाठीमागे घ्यायचा आहे आणि असं पाठीमागे वळायचंय आणि ह्या हाताने आपल्याला हा गुडघा असा थोडासा पुश करायचा आहे आणि जितकं शक्य आहे तेवढं आपल्याला पाठीमागे वळायचंय, ट्विस्ट करायचंय. आपल्या पोटाला इथे बघा चांगला पीळ पडला पाहिजे. इथे आपण सगळ्यात आधी खोल श्वास घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर श्वास सोडत सोडत आपल्याला ट्विस्ट करायचंय म्हणजेच वळायचंय. श्वास सोडताना तुम्ही वळल्यामुळे तुम्हाला ते अगदी सहज जमू शकेल या पद्धतीने असं. जर तुमचं पोट जास्त असेल किंवा तुम्हाला हे आसन करायला अडचण येत असेल तर तुम्ही ह्या हाताने गुडघ्याला असं पकडू शकता आणि जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही पाठीमागे वळू शकता असं या पद्धतीने. त्याच्यानंतर सेम आपल्याला दुसऱ्या बाजूला करायचंय. त्यावेळी आपल्याला हा पाय खाली घ्यायचा आहे आणि हा पाय त्याच्यावरती घ्यायचा आहे असा आणि त्याच्यानंतर आपल्याला या बाजूला ट्विस्ट करायचंय असं या पद्धतीने. याच्यानंतर पुढचं आसन आहे धनुरासन. तर याच्यासाठी आपल्याला पोटावर झोपायचंय असं या पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला हात पाठीमागे घ्यायचे आणि आपल्याला एकेका हाताने आपला एक पाय पकडायचा आहे असं. त्याच्यानंतर खोल श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत आपल्याला दोन्ही पाय आणि आपलं डोकं हे वर उचलायचंय असं. दोन्ही पाय, छाती, डोकं आपल्याला एक साथच वर उचलायचंय असं.
इथे पण आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं थांबायचंय. त्याच्यानंतर परत श्वास सोडत सोडत पाय खाली घ्यायचे, डोकं खाली घ्यायचंय असं. या आसनामध्ये आपल्या पोटावरती दाब पडतो आणि त्याच्यामुळे आपल्या पोटातल्या आतल्या अवयवांना खूप चांगला मसाज मिळतो. तसंच आपल्या पोटाच्या आजूबाजूला जी चरबी असते ती सुद्धा कमी व्हायला या आसनामुळे खूप मदत मिळते. तर ही होती काही सोपी अशी योगासने. ही योगासने तुम्हाला कशी वाटली, यातली तुम्ही किती योगासने ट्राय केलीत आणि त्याचा तुम्हाला काय फरक जाणवला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये अनाहत चक्र या चक्राविषयी मी माहिती सांगणार आहे, त्याच्यामुळे तो सुद्धा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. तसंच हे व्हिडिओ माझे जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.